रामराम मंडळी. तर इथे चुलीवरची चिकन दम बिर्याणी बनवायचं नियोजन चालू आहे. तर आपण इथे कांदा तेलात भाजत आहोत. असा मस्त कुसकुशीत कांदा भाजून तयार आहे, जो आपण बिर्याणी झाल्यावर त्याच्यावर टाकणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टोपात तेल गरम करून कांदा भाजायला सुरुवात केला. हा कांदा आपण चिकन आळणीसाठी वापरणार आहोत. हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण या कांद्यासोबत मिक्स करत आहोत. चिकन शिजवण्यासाठी टोपावर झाकण ठेवून खालून जाळ देत आहोत, म्हणजे चिकन लवकर शिजेल. तर इथे आमच्या वहिनी चिकन शिजलं का बघत आहेत. त्यानंतर मी आळणी पिऊन टेस्ट केलं. एकदम मस्त झाला आहे आळणी सूप. हा चिकन आळणी स्पेशली लहान मुलांसाठी आम्ही बनवला आहे. माझ्या भाचीने रितिकाने सुद्धा आळणी पिऊन पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या टोपात चिकन रस्सा तयार करणार आहोत. टोपात तेल गरम करून त्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली. त्यात चवीनुसार कसुरी मेथी टाकली. एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि टोमॅटो प्युरी आपण त्यात ॲड केली आहे. त्याच्यासोबत एव्हरेस्ट मटन मसाला, लाल मिरची पावडर आणि आमची साताराची कांदा मिक्स असलेली चटणी त्यात टाकली आहे. आता सातारकरांचा चिकन रस्सा असणार तर जनरली तिखटच असणार. त्यात मगाशी बनवलेलं आळणी मिक्स केलं आहे. त्यासोबत बाजूला आमच्या वाड्यातल्या माझ्या सर्व काकी, आंटी, बहिणी, वहिनी यांनी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापायला सुरुवात केली आहे. तर यापुढील भाग आपण पुढील ब्लॉगमध्ये पाहूया. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.